हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयावरील महत्त्वाचे 50 प्रश्न रिवाइज करणार आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हे लेक्चर तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे. त्यामुळे हे लेक्चर तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचे आहे. चला तर वेळ न घालवता लेक्चर स्टार्ट करू. पहिला प्रश्न, चलनवाढ इन्फ्लेशन यासाठी कारणीभूत असलेला बेस इफेक्ट काय आहे? पहा, चलनवाढीसाठी कारणीभूत असलेला बेस इफेक्ट काय तो आपल्याला सांगायचे. पहा, पीक वाया गेल्यामुळे पुरवठ्याची आलेली तीव्र मरतेचा प्रभाव, तीव्र आर्थिक विकासामुळे मागणीमध्ये झालेल्या आत्यंतिक वाढीचा प्रभाव आणि चलनवाढ गणना करताना मागील वर्षाचे किंमत स्तराचे वापरामुळे आलेला प्रभाव. तर यामध्ये हा पर्याय योग्य आहे. बरोबर. त्यानंतरचा प्रश्न, एक बंद अर्थव्यवस्था अशी अर्थव्यवस्था आहे ज्यामध्ये डॅश डॅश असते. पहा, एक बंद अर्थव्यवस्था म्हणजे ती कशी असेल तर त्यामध्ये आयातही नसेल किंवा निर्यातही नसेल. मग पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. ना निर्यात ना आयात. त्यानंतरचा प्रश्न, तुटीच्या अर्थ भरण्यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो? तुटीच्या अर्थ भरणा यामुळे भाववाढ होते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. किंमत निर्देशांक तयार करताना बेस इयर्स पायावर्ष कोणते असावे? तर ते असते सामान्य वर्ष. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर, आर्थिक क्षेत्रात सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी राहावा असे डॅश डॅश या अर्थशास्त्रज्ञाने आग्रहाने प्रतिपादन केले होते. पहा, आर्थिक क्षेत्रात सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी राहावा यासाठी कोणत्या अर्थतज्ञाने आग्रहाने प्रतिपादन केले होते आपल्याला सांगायचे. तर त्यामध्ये जॉन माल्थस, व्ही म दांडेकर, ॲडम स्मिथ आणि नीलकंठ रथ हे ऑप्शन आहेत. तर यामध्ये योग्य पर्याय कोणता असेल? तर यामधला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, जॉन माल्थस. त्यानंतर, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे पात्र लाभार्थी खालीलपैकी कोण असू शकतात? तर ते कोण असू शकतात? तर ते कोणीही असू शकतं. असं काय त्यासाठी लिमिटेशन्स नाहीत. ते कोणी म्हणजे कुठल्याही कुटुंबातील प्रौढ व्यक्ती हा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी पात्र लाभार्थी आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न, भारताचा सर्वात जास्त व्यापार डॅश डॅश या संघटनेशी होतो. सार्क, ओपेक, बिमस्टेक. तर या कोणत्याही संघटनेशी होत नाही. तो OECD सोबत होतो, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट या संघटनेशी होतो. त्यानंतर, कोणत्या पंचवार्षिक योजनेत शाश्वत विकास हे तत्त्व मान्य करण्यात आले? पहा, शाश्वत विकास हे 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये तत्त्व मान्य करण्यात आलं होतं. मित्रांनो, कंटेंट युजफुल वाटत असेल, लेक्चर तुम्हाला जर हे युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. पुढे पाहूया. सरकती योजना रोलिंग प्लॅन डॅश डॅश या वर्षासाठी अंमलात होती. पहा, सरकती योजना कधी अंमलात होती रे? ते आपल्याला वर्ष सांगायचे सरकती योजनेचं. 1973, 88, 88, 80, 75, 80 किंवा 80, 85. तर ते वर्ष 1978 ते 1980. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर, भारतामध्ये नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? नीती आयोग. आता नीती आयोगाची स्थापना झाली होती 2015 मध्ये. तर आता नीती आयोग याचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का? तर त्याचा फुल फॉर्म तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न, 1 जानेवारी 2015ला स्थापना आणि याचा फुल फॉर्म तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे नीती आयोगाचा. समोरचा प्रश्न पाहूया. भारतात चलनविषयक धोरण कोण तयार करते? चलनविषयक धोरण तयार करणारी संस्था आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर, कोणत्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रानुसार खास आयातीची सवलत मिळते? ते प्रमाणपत्र आहे ISO 9000 व BIS 14000. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा, कृषी क्षेत्रासाठी शिखर बँक डॅश डॅश ही आहे. पहा, कृषी क्षेत्रासाठी शिखर बँक आहे नाबार्ड. नाबार्डचा फुल फॉर्म माहिती आहे का तुम्हाला? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ह्याची स्थापना कधीची आहे रे? तर 12 जुलै 1982ची आहे. हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये आणि हिचे सध्याचे चेअरमन तुम्हाला माहिती आहेत का? तर ते आहेत गोविंदा राजुलू चिंताला. त्यानंतर, IRDP, NREP यासारख्या योजनांची सुरुवात डॅश डॅश योजनेमध्ये झाली होती. IRDP, NRDP
ही 6व्या योजनेमध्ये झाली होती. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. समोरचा प्रश्न आहे, एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम राबविण्यासाठी डॅश डॅश या प्रकारे अर्थसहाय्य प्राप्त होते. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम राबविण्यासाठी भारत सरकारचे 80% अर्थसहाय्य, राज्य सरकारचे 80% अनुदान, त्यानंतर उर्वरित 12% लाभार्थ्याचे योगदान. तर हे तिन्ही पर्याय योग्य आहेत. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समोरचा प्रश्न, भारताच्या लोकसंख्येत वेगाने वाढ झाली म्हणून डॅश डॅश हे वर्ष महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते. तर ते वर्ष आहे 1921. समोरचा प्रश्न, अर्थशास्त्र, अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. शून्याधारित अंदाजपत्रकाचे जनक कोणाला म्हणतात? शून्याधारित अंदाजपत्रकाचे जनक पीटर पिहर यांना म्हणतात. त्यानंतर बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी डॅश डॅश क्षेत्राची संबंधित आहे. आता इकॉनॉमिक्समध्ये पहा, बिग बुल शेअर बाजार या क्षेत्राची संबंधित संकल्पना आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील कृषी वित्तपुरवठा करणारी संस्था डॅश डॅश ही आहे. राष्ट्रीय स्तरावर कृषी वित्तपुरवठा नाबार्ड आपण पाहिलं. समोरचा प्रश्न आहे, दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटना म्हणजे डॅश डॅश आहे. दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटना साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. मग ती कोणती? ती आहे पर्याय क्रमांक 2 सार्क. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन हा तिचा फुल फॉर्म आहे. हिची स्थापना झाली होती 8 डिसेंबर 1985 साली. कधी? 8 डिसेंबर 1985 साली. यामध्ये आहेत 8 कंट्रीज. आता त्या कोणकोणत्या आहेत? तर त्या आहेत भूतान, बांगलादेश, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान. आणि हा जो अफगाणिस्तान आहे तो 2007ला यामध्ये समावेश झाला. सार्कमध्ये हा जॉईन झाला अफगाणिस्तान. ओके. आणि ते मिळून आता 8 कंट्री आहेत. नाहीतर 2007 पूर्वी यामध्ये 7 कंट्री होती. आणि 2007 नंतर अफगाणिस्तान जॉईन झाला आणि त्यामुळे आता सध्या 8 कंट्री आहेत 2007 नंतर अफगाणिस्तानच्या समावेशानंतर. ओके. त्यानंतर मित्रांनो, सार्क कंट्रीज लक्षात कसे ठेवायचे यासाठी आपण एक ट्रिक देखील बनवली आणि ती ट्रिक तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. तर तिथे तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्यावर ही ट्रिक नक्की बघा. त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. त्यानंतर 1 रुपयाच्या चलनी नोटा चलनात आणण्याचे अधिकार कोणास आहेत? 1 रुपयाच्या चलनी नोटा चलनात आणण्याचे अधिकार केंद्रीय अर्थ खात्याला आहेत. ओके. पुढे पाहूया. 20 कलमी कार्यक्रम केव्हा जाहीर करण्यात आला होता? 20 कलमी कार्यक्रम 1975 साली 20 कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर एक संकल्पना आहे मोड वॅट. तर मोड वॅट ही देखील कराशी रिलेटेड संकल्पना आहे. हे देखील लक्षात ठेवा. पहा, हरित क्रांती मुख्यत्वे कोणत्या पिकांच्या बाबतीत यशस्वी ठरली? हरित क्रांती तांदूळ व गहू या पिकांच्या बाबतीत प्रामुख्याने यशस्वी ठरली. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँकेसंबंधी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? रिझर्व्ह बँक पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. 1 जानेवारी 1949 रोजी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आता रिझर्व्ह बँक हिचं हेडक्वार्टर तुम्हाला माहिती आहे का? जर कुणाला मित्राला कोणत्या माहीत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. रिझर्व्ह बँकेचे हेडक्वार्टर. लोकांची योजनाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? लोकांची योजनेचे जनक M.N. रॉय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 M.N. रॉय यांना ओळखले जाते. पुढे पाहूया. भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? डॉक्टर M.S. स्वामीनाथन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. तर डॉक्टर स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यानंतर नाबार्ड ही बँक कशाकरिता आहे? कृषी अर्थसहाय्यासाठी. पुढे पाहूया. बँक दर म्हणजे असा दर की ज्या दराने रिझर्व्ह बँक डॅश डॅश कर्ज देते. व्यापारी बँकांना, शासनाला, नागरिकांना, शेती व्यवसायाला. तर बँक दर म्हणजे असा दर की ज्या दराने रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते. त्यानंतर डॅश डॅश यांनी 1948 मध्ये
स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरण संसदेपुढे मांडले तर ते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मांडले. पुढे पाहूया. सन 1990 मध्ये नेमण्यात आलेली गोईपेरिया समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती? तर रोखे बाजार सुधारणा, बँक ग्राहक सेवा सुधारणा, विमा क्षेत्रातील सुधारणा, प्रत्यक्ष कर रचना. तर ही समिती बँक ग्राहक सेवा सुधारणा या विषयाशी संबंधित समिती आहे. ओके. 1990 मध्ये नेमलेली गोईपेरिया समिती. वस्तूच्या किमतीनुसार किंवा किंमतीच्या प्रमाणात आकारल्या जाणाऱ्या करास कोणती संज्ञा आहे? ती संज्ञा आहे व्हॅल्यू ॲडेड. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. पुढे पाहूया. पहिली पंचवार्षिक योजना डॅश डॅश यांच्या प्रतिमानावर आधारित होती. पहिली पंचवार्षिक योजना हेरॉड डोमर, PC महालनोबिस, वकील रथ दांडेकर. तर ती होती हेरॉल्ड डोमर या प्रतिमानावर आधारित होती पहिली पंचवार्षिक योजना. न्यायासह विकास व दारिद्र्य निर्मूलन हा डॅश डॅश पंचवार्षिक योजनेचा गाभा होता. न्यायासह विकास व दारिद्र्य निर्मूलन हा 5व्या पंचवार्षिक योजनेचा गाभा होता. पुढे पाहूया. 1 रुपयाच्या नोटा व्यतिरिक्त अन्य चलनी नोटावर डॅश डॅश यांची स्वाक्षरी असते. पहा, 1 रुपयाच्या नोटा व्यतिरिक्त अन्य चलनी नोटावर गव्हर्नर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांची स्वाक्षरी असते. त्यानंतर डॅश डॅश सामग्री दुसऱ्या कोणीतरी गोळा केलेली असते आणि संशोधक ती वापरतो. कोणती सामग्री रे? तर दुय्यम प्रकारची दुय्यम सामग्री दुसऱ्या कोणीतरी गोळा केलेली असते आणि ती संशोधक वापरतो. पुढे पाहूया. मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात? बँक दर, व्याज दर, रेपो रेट, अधिकर्ष दर. तर त्या दराला मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याला बोलतात बँक रेट, म्हणजे बँक दर बोलतात. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? मूल्यवर्धित कर, वॅट, सेवा विक्री कर, व्यवसाय कर. तर व्यवसाय कर हा प्रत्यक्ष कर आहे. ओके मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटत असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि तुमचे या लेक्चर संबंधी काही जे अभिप्राय असतील ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा. पुढे पाहूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती? तर ती आहे पंजाब नॅशनल बँक. भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅश डॅश या साली झाली? तर ती झाली 1966 साली. 1966 साली भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाली. पुढचा प्रश्न. नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जातो? नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड शेती, शिक्षण, शास्त्र, सहकार. तर पहा, शेती क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी नॉर्मन बोरलॉग हा अवॉर्ड दिला जातो. ओके. समावेशक आर्थिक वृद्धी इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय? जलद विकास, औद्योगिक विकास, गरिबांचे जीवनमान सुधारणारा विकास, समतोल प्रादेशिक विकास. पहा, समावेशक आर्थिक वृद्धी इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे गरिबांचे जीवनमान सुधारणारा विकास. पुढे पाहूया. संख्याशास्त्रामध्ये डॅश डॅश माहितीचा अभ्यास केला जातो. संख्याशास्त्र यामध्ये संख्यात्मक माहितीचा अभ्यास केला जातो. त्यानंतरचा प्रश्न. दांडेकर समिती कोणत्या विषयाशी संबंधित होती? शेती सुधारणा, प्रादेशिक असमतोल, नवीन शैक्षणिक धोरण, वृत्तपत्र स्वातंत्र्य. तर दांडेकर समिती प्रादेशिक असमतोल या विषयाशी संबंधित होती. ओके. पुढे पाहूया. भारतात नोटा छापण्याचा प्रथम अधिकार कोणत्या बँकेला देण्यात आला होता? पहा, नोटा छापण्याचा प्रथम अधिकार बँक ऑफ बेंगालला देण्यात आला होता. रॉबर इकॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या संदर्भात प्रचलित आहे? रॉबर इकॉनॉमी मत्स्य व्यवसायासंबंधित ही संज्ञा आहे. त्यानंतर भारतात डॅश डॅश या वर्षी ग्राहक संरक्षण कायदा संमत केला गेला. भारतात 1986 साली यावर्षी ग्राहक संरक्षण कायदा संमत केला गेला. डॅश डॅश ही औद्योगिक क्षेत्रात वित्त पुरवठा करणाऱ्या बँकांमधील शिखर बँक होय. पहा,
IDBI म्हणजे पर्याय क्रमांक 2 इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ही औद्योगिक क्षेत्रात वित्तपुरवठा करणाऱ्या बँकांमधील शिखर बँक होय. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयावरील महत्त्वाचे 50 प्रश्न पाहिले. हे प्रश्न आपण MPSC कंबाईन ग्रुप बी, MPSC कंबाईन ग्रुप सी, तसेच तलाठी, पोलीस भरती, आरोग्यसेवक, ग्रामसेवक, कृषीसेवक या प्रश्नपत्रिकांच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून हे प्रश्न आपण घेतलेले होते आणि जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर आपण डिस्कशन देखील केले, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल तर या लेक्चरला लाईक करा. हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.